अंगद राठोड यवतमाळ ब्ल्यू कस्टम आपण तयार राहायचंय. चीन अमोल वलवडे पुणे जिल्हा लाल पट्टी आणि सुशांत पाटील कोल्हापूर निळी पट्टी माथ्या खेळा क्रमांक 2 वरती ताबडतोब हजर राहायचा. समीर महाले नागपूर निळ्या पट्टीतला पलवान विजय झालेला आहे. सत्यम चौरे मुंबई उपनगर लाल पट्टीमध्ये युवराज मंदिरे कल्याण निळ्या पट्टीमध्ये. माती आखाडा क्रमांक 1 वरती 79 किलो वजन गटातले पुढले पलवान आपण तयार राहायचे. आता ओंकार गायकर रायगड लाल पट्टीमध्ये, राम कांबळे कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये आपण तयार राहायचे. यशपाल शर्मा चंद्रपूर चला. अंगद राठोड यवतमाळ. पहलवान संतोषजी माचोत्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना आभाळवाडी ग्रामनगरीचे माजी ग्रामस्थ सदस्य मयूर बाळासाहेब सातव पाटील आपलं स्वागत आहे. संपलेल्या कुस्तीमध्ये महेश चौधरी धुळे निळ्या पट्टीचे पहलवान सुनील भगवानराव मांगडे पाटील उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. रेलिंग वरती कोणी थांबू नका. बॅरिकेड जवळ असणाऱ्या सर्व क्रीडा शौकीनांना गॅलरी मध्ये बसण्याकरिता विनंती करीत आहोत. आपण त्या ठिकाणी आसनस्थ व्हावं. निखिल चौधरी भंडारा लाल कस्टम, नवना सुतार ठाणे ग्रामीण निळा कस्टम मॅट क्रमांक 2 वरती चला पहलवान. नवना सुतार ठाणे ग्रामीण निळा कस्टम, ठाणे ग्रामीण टीम मॅनेजर चला पहलवान पटकन. उपमहाराष्ट्र केसरी पहलवान राजू शेठ मोहोळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत करत असताना पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पहलवान रवींद्रजी माझिरे पाटील, पहलवान शेखरजी माझिरे पाटील, आदरणीय आजमभाई शेख आणि महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान रघुनाथजी मोरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्या पैलवानांच्या कुस्त्या झालेल्या आहेत पण आपलं आय कार्ड ते या ठिकाणी विसरलेले आहेत. चारही आखाड्यांवरती आपलं आय कार्ड त्या ठिकाणी घेऊन जायचंय. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आय कार्डची गरज भासणार आहे. ज्या खेळाडूंचे आय कार्ड आखाड्यांवरती राहिलेले असतील ओळख पटवण्यासाठी दिलेले कृपया ते घेऊन जायचंय. तर कुस्तीनंतर दीपक राष्ट्रवादी केसरी पहलवान दिलीपजी मोडक आणि उद्योगपती संदीपरावजी मोडक आपलं हार्दिक स्वागत आहे. माती आखाडा क्रमांक 1 वरती सत्यम चौरे मुंबई उपनगर लाल पट्टीमध्ये आणि युवराज मांडवी कल्याण निळ्या पट्टीमध्ये. अमोल वलवडे पुणे जिल्हा लाल पट्टी आणि सुशांत पाटील कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये माथ्या खेळा क्रमांक 2 वरती हजर राहायचंय. 61 किलो वजन गाठ माथी उभा. चालू कुस्तीनंतर माती आखाडा क्रमांक 1 वरती ओंकार गायकर रायगड लाल पट्टीमध्ये तयार राहायचं. राम कांबळे कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं. वर्षे जय जाधव अहिल्यानगर ब्ल्यू कस्टम पैलवान तयार राहायचे. 68व्या महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने आगमन होत आहे. आदरणीय गोरखभाऊ लिवान साहेबांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्ताने पैलवान आत्मारामजी भोईर साहेब उपस्थित राहत आहेत. सहर्ष स्वागत. आदरणीय अंकुशरावजी राशेंचं आगमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढे संपलेल्या कुस्तीमध्ये नवना सुतार ठाणे ग्रामीणचे पैलवान विजय. पुढची कुस्ती कोल्हापूरचा सूरज पालघर लाल पट्टीमध्ये चला पहलवान. जय जाधव अहिल्यानगर निळा कस्टम. दोन्ही पैलवान मॅट क्रमांक 2 वरती पटकन यायचंय. सूरज पालघर कोल्हापूर लाल कस्टम पहिला पुकार. उद्योजक आदरणीय गणेशजी गायकवाड साहेबांचं आगमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थिती लागते बारामती महानगरपालिका विद्यमान नगरसेवक आदरणीय गणेशजी गायकवाड साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत. रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशनच्या निमित्ताने आयोजित 68वी महाराष्ट्र केसरी आज दिवस दुसरा पावन अशा गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा हा थरार आपण सगळेजण पाहतो.
उपस्थित राहत असलेल्या सर्व मल्ल, सर्व कुस्तीप्रेमी, मान्यवर प्रेक्षक मंडळी, त्याचबरोबर प्रामुख्याने माता भगिनींचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत वाघेश्वर तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष, वाघेश्वर माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान ज्ञानेश्वर उर्फ आबासाहेब गुंड, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गौरवला सांगितलंय आपलं. हा मग आहे ना, गौरवचाच देऊ. बाकी कोण आहे त्यांचं? त्यांना सांगू, त्यांना नका आणू. चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक 1 वरती ओंकार